सेटिंग बघा, याचं भरपूर असं या व्हरायटीला सेटिंग लागतं. प्रत्येक झाडावरती ही जी चेन आहे सेटिंगची ही कंपल्सरी चालूच राहते. अगदी शेंड्यापर्यंत सेटिंग राहतं. खाली जी साईज आहे तीच साईज वरती पण राहणार. जवळच इथून 20 किलोमीटरवरती फलटण म्हणून गाव आहे गिरवी. त्या गावामध्ये संतोष कदम नावाचे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी पाऊण एकरमध्ये जवळपास 58 टन ह्या मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कंपनी प्रतिनिधी प्रकाश बोडेकर, कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना. आज आपण बारामती येथे कृषी 2026 कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. आमच्या कंपनीचं ढोबळी मिरची प्रोफेसर हे वाण आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. सध्या बेळगाव पोपटी सेगमेंटमध्ये आपल्या भागामध्ये भरपूर अशा लागणी होत असतात. तर हा वाण आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा ठिकाणी हा वाण आमचा जात आहे. शेतकरी हा वाण निवडण्याचं कारण असं आहे, मी नक्की तुम्हाला दाखवतो. एक वेळ सेटिंग बघा, याचं भरपूर असं या व्हरायटीला सेटिंग लागतं. प्रत्येक झाडावरती ही जी चेन आहे सेटिंगची ही कंपल्सरी चालूच राहते. अगदी शेंड्यापर्यंत सेटिंग राहतं. खाली जी साईज आहे तीच साईज वरती पण राहणार. बारामती येथे आमचा हा लाईव्ह प्लॉट आहे. मी सर्व शेतकऱ्यांना नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की एक वेळ आमच्या प्लॉटला नक्की व्हिजिट द्या. कलश सीडचा प्लॉट आहे. प्रोफेसर ही व्हरायटी आहे. एक वेळ तुम्ही नक्की भेट द्यावी, व्हरायटीबद्दल जाणून घ्यावं. तरी एकरी या व्हरायटीचं उत्पन्न किती निघू शकतं? तसं जर बघितलं तर आपल्या भागामध्ये जवळपास ह्या व्हरायटीचं उत्पन्न 25 ते 30 टन पर्यंत घेऊ शकतात. पण सध्या जर बघितलं तर वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रॅक्टिसेस राहतात. आता सांगलीमधलं जर बोलायचं म्हटलं तर सांगलीमध्ये जवळपास ह्या व्हरायटी 60 ते 70 टन उत्पन्न घेतलेलं आहे. जवळच इथून 20 किलोमीटरवरती फलटण म्हणून गाव आहे गिरवी. त्या गावामध्ये संतोष कदम नावाचे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी पाऊण एकरमध्ये जवळपास 58 टन ह्या मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे एकरी 60 टन प्लस उत्पन्न निघू शकतं जर मेंटेनन्स शेतकऱ्याचा चांगला असेल. कारण कॅप्सिकम हे क्रॉप असा आहे की प्रॉपरली मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. याला यील्डिंग जास्त असल्यामुळं फर्टिगेशन असेल, स्प्रे असेल, योग्य वेळेवरती देणं गरजेचं आहे. तरी म्हणजे प्रॉपर नियोजन म्हणला तुम्ही. तर आता ही प्लॉट बघायला मिळतं, ही किती दिवसाचा प्लॉट? हा प्लॉट जवळपास 45 ते 50 दिवसांचा आहे. ऍक्च्युली ह्या प्लॉटचा एक तोडा करणं गरजेचं होतं, पण लाईव्ह प्लॉट असल्यामुळं बरेचसे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातून, इतर राज्यातून बघायला येणार आहेत. त्यामुळे ह्याचा आम्ही तोडा केलेला नाहीये. तरी ह्याची लागवड जर करायची म्हणलं तर कोणत्या सीझनला केली पाहिजे? बेसिकली हे जे ढोबळी मिरचीचं पीक आहे हे पीक जवळपास वर्षभर केलं जातं महाराष्ट्रामध्ये. पण जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये रेटच्या हिशोबाने शेतकरी कधीही पीक प्लॅन करत असतो. तर बेसिकली खरीप सीझनमध्ये हे पीक चांगलं उत्पादनही देतं आणि रेटही त्यावेळी चांगले असतात. त्याच्यानंतर आपण ऑगस्ट पासून सुद्धा लागण करू शकतो याची. समरमध्ये फक्त शेतकऱ्यांना मी एक पॉइंट सांगू इच्छितो. जर तुम्ही ह्या ढोबळी मिरचीची समरमध्ये जर लागवड करत असाल तर समरमध्ये तुम्ही नक्कीच प्रोफेसर या वाणाची एकरी 18 ते 20 हजार रोपे बसवणं, 1 एकरमध्ये 18 ते 20 हजार प्लांट बसवणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही डेन्स क्रॉप केलं नाही, जवळजवळ जर प्लांट तुम्ही फुटावरती लावलं नाही तर सनबर्निंगचे चान्सेस सर्व व्हरायटींना राहतात. पण आम्ही रिकमेंड करतो तुम्ही 18 ते 20 हजार प्लांट बसवले पाहिजे. ते झालं. पण असं आता तुम्ही काय म्हणला, म्हणजे सीझननुसार, रेटनुसार शेतकरी निवड करतो, लावत असतो. तर ही व्हरायटी कोणत्या म्हणजे सीझनला चांगलं उत्पन्न देऊ शकेल? तसं जर बघितलं तरी तिन्ही सीझनला ह्या व्हरायटीला तसं जर बघितलं तर वातावरणाचा कोणताही इफेक्ट नाही. समरमध्ये जर तुम्ही करणार असाल तर फक्त प्लांट पॉप्युलेशनचं रिकमेंडेशन आहे. रेनीमध्ये करत असाल तर 12 ते 14,000 प्लांट तुम्ही लावणं गरजेचं आहे. कारण रेनी सीझन मध्ये कसं राहतं,
बऱ्याचशाच अडचणी येतात. पाऊस जर जास्ती पडला तर मग करपा येणे असे बरेचसेच प्रॉब्लेम असतात. पण ह्या व्हरायटीला करप्याचं एकदम प्रमाण कमी आहे, त्यामुळं अडचण येत नाही जास्ती. तरी लागवड करायची म्हणलं तर हे जे कसं अंतर वगैरे ठेवलं पाहिजे? स्पेसिंग जर बघितलं, आता जे इथं स्पेसिंग ठेवलेलं आहे 4-4.5 फूट बाय, इथं जर बघितलं आपण तर 1.5 फुटावरती एक प्लांट लावलेला आहे. पण बेसिकली झिगझॅग लावायचं म्हटलं तर ती 1.25 फुटावरती हे परफेक्ट आमच्या हिशोबाने कल्टिवेशन करायला पाहिजे. म्हणजे 1.5 फूट अंतर योग्य आहे का 1.25 फूट अंतर? आता इथं जे लावलेलं आहे ते 1.5 फूट आहे, पण बेसिकली 1.25 फूट समर मध्ये, कारण हे ढबूचं पीक असं आहे की ह्याला स्पेसिंग तुम्हाला सीझन वाईज बदलावं लागेल. रेनी मध्ये करायचंय तुम्हाला 1.25 फुटावरती करा, समर मध्ये तुम्हाला अगदी डेन्स क्रॉप 1 फुटावरती झिगझॅग करावं लागेल, कारण तुम्हाला त्यावेळी प्लांट जास्ती लावावे लागतील. तरी एकरी जर म्हणलं तर किती खर्च येईल आपला? जवळपास ह्या पिकाला शेवटपर्यंत अगदी ही एकमेव अशी व्हरायटी आहे सध्या मार्केटमध्ये. सध्या जर बघितलं तर भरपूर अशा व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत, पण एकमेव कलर सीड्स कंपनीची प्रोफेसर ही अशी व्हरायटी आहे की ह्याच्या इतकं उत्पादन सध्या तरी मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीमध्ये नाहीये. ही हाय यील्डिंग व्हरायटी आहे. तर हिला जर प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग केलं, प्रॉपर फिडिंग, फर्टिगेशन, स्प्रे जर दिले तर मी नक्की सांगतो तुम्हाला ॲव्हरेजली 30 ते 40 टन उत्पादन नक्की भेटू शकतं. एकरी खर्च विचारला होता. हा, एकरी खर्चाचं जर बघितलं तुम्ही तर लास्ट पर्यंत अगदी 2 ते 3 लाख रुपये ह्या क्रॉपला खर्च येतो. 2 ते 3 लाख 2 ते 3 लाख रुपये नक्की खर्च येतो. तर किती महिन्याचं पीक आहे हे जवळपास लागवडीपासून कम्प्लिटली ह्याचे जर आपण 15 ते 20 तोडे जर धरलं तर जवळपास तुम्हाला सांगतो, काय प्रश्न विचारला? किती महिन्याचं पीक आहे? किती महिने? जवळपास 4 ते 5 महिन्याला तुम्ही नक्की हार्वेस्टिंग याचं करू शकता. 4 ते 5 महिने करू शकता. लागवडीपासून तुम्हाला 5 ते 6 महिने हा प्लॉट राहतो. डिपेंड ऑन मेंटेनन्स वरती. पण त्यासाठी आता तुम्ही म्हणला डिपेंड ऑन मेंटेनन्स, तरी जास्त प्लॉट म्हणजे जास्त दिवस चालण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? बेसिकली क्लायमेटच्या हिशोबाने आपल्याला बऱ्याचशा जशा फवारण्या आहेत, करप्याच्या फवारण्या राहतात, डिसीजच्या फवारण्या राहतात, पेस्टच्या फवारण्या राहतात. ह्या प्रिव्हेंटिव्ह जर केल्या, रोग यायच्या अगोदर ह्याची काळजी घेतली तर हे पीक अतिशय सोपं आहे. जर आल्यानंतर तुम्ही कंट्रोल करायला गेले तर थोडंसं खर्च वाढू शकतो. जर म्हणजे ह्या प्लॉट विषयी कोणाला मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर कसं? नक्कीच. जवळपास आमची पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या कंपनीचे स्टाफ असतात, आमची टीम आहे. जर एक वेळ आमच्यासोबत कॉन्टॅक्ट जर केला तर आम्ही प्लॉट व्हिजिट करतो, शेतकऱ्यांना अगदी योग्य ते व्यवस्थित मार्गदर्शन सुद्धा करतो. मी माझा नंबर सांगतो. माझं नाव आहे प्रकाश बडेकर. माझा नंबर आहे 8806 26 38 48. एक वेळ नक्की कॉल करा, आम्ही योग्य ते मार्गदर्शन आपल्याला करू. मार्गदर्शन तुम्ही म्हणजे लागवडीपासून अगदी शेवटपर्यंत. हे जे लागवड रोपानी केली का बियावर केली? हे रोप लावलेलं आहे. ते रोप लावलेलं आहे. शक्यतो रोपच लावावं लागतं. ही व्हरायटी लवकर चालू होत असल्यामुळे 25 ते 30 दिवसांचं सशक्त असं रोप आपण निवडणं गरजेचं आहे. जर तुम्ही जास्ती दिवसांचं रोप लावलं तर अडचणी येऊ शकतात, कारण ही व्हरायटी अर्ली आहे. ही व्हरायटी 30 ते 40 दिवसाच्या गॅप मध्ये पहिलं हार्वेस्टिंग घ्यायचं होतं. त्यामुळे 25 ते 30 दिवसांचं रोप लावणं तुम्ही गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही रोप प्रोव्हाइड करताय? म्हणजे कसं राहतं, आम्ही ज्या आता महाराष्ट्रामध्ये नामांकित नर्सरी असतात त्या नर्सऱ्यांना आमची कंपनी डिस्ट्रीब्युटर थ्रू बियाणे सप्लाय करत असते. तर शेतकरी आपल्या शेजारील नर्सरीमध्ये, आपल्या भागातील नर्सरीमध्ये आपलं बुकिंग देऊ शकतो. त्या ठिकाणी त्यांना बियाणं अवेलेबल होतं.